नाशिकमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होती आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होती आहे। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेत। राजाभाऊ, कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळत आहे? आज उद्धव साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्यांची जाहीर सभा देखील होती आहे। काय नेमकी तयारी? तयारी पूर्ण झालेली आहे। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्याचा प्रत्यंतर मला वाटतं संध्याकाळी आपल्याला येईल। एकूणच ज्या पद्धतीची प्रचार यंत्रणा आपण राबवत आहात, वेळ भरपूर मिळालेला आहे, गावोगावी आपण जात आहेत, ग्रामीण भागातल्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे? ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रतिसाद चांगलाच आहे, परंतु खास करून शहरी भागातला प्रतिसाद जास्त चांगला आहे असं मला वाटतं। एकूणच सभांना ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेची नेमकी काय प्रतिक्रिया असेल? कशा पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद असेल असं वाटतंय? नाही, उत्स्फूर्त प्रतिसाद तर संपूर्णपणे आहेच, परंतु आपल्याला संध्याकाळी सभेच्या वेळेस त्याचा प्रतिसाद दिसेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वसंत भाऊ, कशा पद्धतीची तयारी आहे? आज या ठिकाणी सभा होती आहे। खरं तर पहिली सभा आहे उद्धव साहेबांची या संपूर्ण निवडणुकीच्या काळात नाशिकमधली। मला असं वाटतं गोल क्लब या मैदानावर ठाकरेंच्या सभेचं रेकॉर्ड ब्रेक या सभेमध्ये आज होणार आहे। लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे संपूर्ण देशामध्ये, त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये तर आणखीन मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं आजची सभा जी आहे लोक स्वतःहून ऐकायला येतील आणि आजची सभा ही रेकॉर्ड ब्रेक होईल। कशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो ज्यावेळेला आपण लोकांमध्ये फिरतो? स्वतःहून लोक येऊन भेटतात, बोलतात आणि लोक सांगतात की नाही यावेळेस बदल हवा आहे। त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा आमच्या इतक्या वर्षाचा अनुभव आहे राजकारणातला आणि इतर निवडणुकीचा, त्यामुळे लगेच कळतं। महाविकास आघाडीची आज जाहीर सभा नाशिकमध्ये होती आहे। उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये याच अनंत कान्हेरे मैदानावरून नाशिककरांना एकूणच सभेच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे आजच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।